नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे रमाकांत अंजलीच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो अंजलीला म्हणतो, हे बघ, हे आणले मी कनूसाठी. माझी परिस्थिती जर चांगली असती ना पहिल्यासारखी, तर मी तिच्यासाठी हिऱ्याचंच काहीतरी बनवलं असतं. पण सॉरी, मी हे न विचारता आणलं. तुला हे केलेलं आवडलं नाही का? तुला राग तर नाही ना आला? आता अंजली म्हणते, अहो राग नाही आला बाबा, पण या सगळ्याची काय गरज होती? रमाकांत आता आग्रह करत म्हणतो, आता काहीही बोलू नकोस आणि हे घे, राहू देत कनूसाठी. अंजली म्हणते, थँक्यू बाबा. तुम्ही आता एक काम करा, हे जाता जाता आजीकडे देता का? ते काय आहे ना, मी माझे सगळे दागिने आणि कनूचे सुद्धा सगळे आजीकडेच ठेवलेले आहेत. आता रमाकांत ते घेतो आणि तिथून निघून जातो. पण तिकडं आता वल्लरी आजींच्या रूममध्ये गपचूप आलेली असते. तिथून ती खालच्या ड्रॉवरमधून चावी घेते आणि लॉकर उघडते. त्याच्यातून ती दागिन्यांचे बॉक्स काढते आणि सगळे बॉक्स एका रुमालामध्ये ती मोकळे करते. आणि ते भरता भरता ती विचार करायला लागते आणि ती मनातल्या मनात म्हणते, बरं झालं ओल्ड लेडीनी सगळे दागिने एकाच जागी ठेवले. आता हेच दागिने मला वाचवणार आहेत. आता ह्या सगळ्या दागिन्यांच्या जागी मी सेम असेच डुप्लिकेट दागिने बनवून ह्यात आणून ठेवते. म्हणजे माझं काम तर झालं आणि मी कोणालाच काही कळू देणार नाही आणि हे दागिने विकून मी उदयकांतला सगळे पैसे देऊन टाकणार. पण तेवढ्यात तिथं आता रमाकांत आलेला असतो. तो तिथंच लपून वल्लरीला कपाटाचं लॉक लावताना पाहतो. पण वल्लरीला कोणी तिला पाहिलंय की नाही हे समजतच नाही आणि ती तिथून ते सोनं घेऊन पळ काढते. आता रमाकांतला 101% वल्लरीवर डाऊट आलाय. आता रमाकांत वल्लरीचं पितळं काहीही करून उघडं पाडणार हे तर नक्कीच. तिकडे ईश्वरी अर्णवने त्यांच्या चतुरपणा दाखवून मालाचा टॅम्पो परत मिळवला. अर्णवने वेश बदलला, दुश्मनांच्या माणसांची बेदम मारहाण सुद्धा केली आणि अखेर यश मिळवलंच. पण जर तुम्हाला रमाकांत पुढं काय काय करणार आहे हे जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.